श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओची नवीन सुरुवात करते. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात. तर आज चालले मी खडकीला, म्हणजे आम्ही चाललो आहे खडकीला. खडकीला का चाललो तर नंतर कळलंच तुम्हाला. तर बघा, मी सकाळी उठले होते आणि सकाळी जरा हळद आणि कोरफड चेहऱ्याला लावले, कारण खूप 2-3 महिने झाले होते मी काहीच चेहऱ्याला काय लावले नव्हते. तर मग जरा लावले, 10-15 मिनटं ठेवले आणि त्याच्यानंतर स्वच्छ तोंड वगैरे धुतले. त्याच्यानंतर उपवास होता, खिचडी वगैरे केले मस्तपैकी. खिचडी वगैरे केले, खाल्ले, नाश्ता वगैरे केले. त्याच्यानंतर चला म्हटलं खडकीला जाऊ. तर फायनली आम्ही खडकीला निघालो आणि खडकीला निघालो तर ट्रॅफिक लागलं होतं थोडंसं. त्याच्यानंतर पोचलो आम्ही. त्याच्यानंतर मला ब्लाऊज घ्यायचं होतं, आयते ब्लाऊज, कारण शिवून लगेच कोण देत नाही. मग त्यामुळं म्हटलं चला आयते ब्लाऊज घेऊ. आयते पण ब्लाऊज महाग आहेत म्हणा, पण चला जाऊ द्या, लगेच भेटतात तरी, नाही का. मग ब्लाऊज बघितले मॅचिंगचं आणि घेतले 2 ब्लाऊज घेतले 800 रुपयामध्ये, 400 रुपयाने. आणि त्याच्यानंतर बघा दीदीला क्लिप घेतलं हे 100 रुपयाचं. त्याच्यानंतर इथं आले, हे फक्त मी साडी बघितले, घेतले नाही बरं का. छान आहे म्हटलं, पण म्हटलं राहू द्या, आता आहे माझ्याकडं पांढरी साडी. तर म्हटलं चला जाऊ द्या, पण बघितले, आवडली मला, बघू नेक्स्ट टाईम. तर आणि त्याच्यानंतर घरी आलो, पिझ्झा ऑर्डर केला होता, पिझ्झा मागवला होता. तर पिझ्झा खाल्लं आणि तेवढ्यात लाईट गेले आणि हे ज्यूससाठी केलं होतं. त्याच्यानंतर मी बनवले संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी सोयाबीनची बिर्याणी. खूप दिवस झाले होते बिर्याणी बनवले नव्हते, तर बिर्याणी बनवली बघा किती छानपैकी, आणि खूप छान, खूप टेस्टी झाली होती बिर्याणी. तर आणि असं वाटतच नव्हतं नाही का हे सोयाबीनची बिर्याणी म्हणून. तर सेम प्रोसेस करतो ना आपण चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी कसं करतो तसं, त्यामुळे तसंच केलं होतं आणि खूप छान, म्हणजे खूप भारी झालं होतं. तुम्ही पण एकदा ट्राय करा. त्याच्यानंतर बिर्याणी वगैरे केले आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं उपवास सोडायचं होतं, मंदिरात जायचं होतं मला, पण खूप उशीर झाला होता, त्यामुळं मंदिरात पण जाणं झालं नाही. मग बिर्याणी वगैरे केलं. त्याच्यानंतर 9:30 वाजले होते, 9:30, हां 9:30 पावणे 10 वाजले. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो. तर हे बघा मस्तपैकी बिर्याणी वगैरे झालं आणि कोशिंबीर केले होते, नाही का. उपवास सोडायला फक्त एवढंच केलं होतं, सोयाबीनची बिर्याणी आणि कोशिंबीर, दुसरं काही नव्हतं केलं. भाजी चपाती वगैरे काही केलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी हे ताटात वाढत होते सर्व करून, नाही का. दीदीला म्हणत होते जरा व्हिडिओ काढ, तर दीदी व्हिडिओ शूट करत होती. बघा हे अर्धा किलोची बिर्याणी बरं का, म्हणजे अर्धा किलो तांदळाची बिर्याणी आहे. आमचं हे खाऊन परत उद्यासाठी नाश्त्यासाठी उरतं. भरपूर बिर्याणी होती. हे आता कसं ताट दाखवायचं होतं म्हणून मी जास्त वाढत होते, नाही तर एवढं काय खात नाही. तर मस्तपैकी बिर्याणी झाले, मस्तपैकी आम्ही खाल्लो, उपास वगैरे सोडलं. खूप भारी झालं होतं, मी तर पोटभर खाल्ले. बघा कशी बिर्याणी झालेली आहे, कसं वाटतंय मग. चला मग, बाय बाय.